असं आहे माहिती आहे का, आज आहे ना भाऊ तयारी करून डायरेक्ट निघालो आहे आम्ही कुठं फिरायला. फिरायला कुठं जायचं हे तर आम्हाला काही माहिती नाही. मग आम्ही डायरेक्ट गाडीवर बसलो आणि निघालो. डायरेक्ट चाललो म्हटलो कुठं जाऊन बघू भाऊ काय प्लॅन करायचा आहे. फक्त आता ढळालो म्हणून ढळालो. मग नंतर विचार केला की चला जाऊ कुठं. तरी मग हे बघा हे मित्र भाऊ आमच्या पुढं सारखे जायचे आणि सारखं मागे राहायचे, सारखं पुढे जायचं सारखं मागे राहायचे भाऊ. त्या लगेच गेले पुढं, थोड्या टायमाने परत मागे येतील भाऊ. हे जे मंदिर दिसतंय ना हे कुठलं आहे माहिती का? ये ना भाऊ याच्या बसले काय म्हणते माहिती का, त्र्यंबकेश्वर. हां त्र्यंबकेश्वर बसले. त्याच्यानंतर त्र्यंबकमध्ये आम्ही एंट्री केली तर बघा गर्दी किती भाऊ त्र्यंबकला. बाप विषयच नाही भाऊ म्हटल्यावर. श्रावण चालू आहे म्हटल्या विषयच नाही राहत भाऊ त्र्यंबकेश्वरचा. मग त्याच्यानंतर काही आम्ही ठरवलं चला जाऊ हरिहर फॉर्टला. मग हरिहरला गेलो तर तिथं बघा हे मस्त थांबले होते भाऊ मित्र. कारण की त्यांना आराम करायचा होता म्हणून ते सारखं थांबायचे भाऊ. त्याच्यानंतर भाऊ आम्ही जेव्हा गेलो ना हरिहरच्या लोकेशनपाशी डायरेक्ट तिथं पोहोचलो ना भाऊ, बघतो इथं काय गर्दी. अरे एवढी गर्दी भाऊ, कारण की त्या दिवशी 15 ऑगस्ट होता म्हणून ना भाऊ इतकी गर्दी होती. मग काय सांगू भाऊ, आता ती गर्दी पाहूनच आम्ही डायरेक्ट ठरवलं की भाऊ आता कॅन्सल. वर जायचं कॅन्सल केल्यानंतर म्हटलं भाऊ इकडेच व्हिडिओ काढून घेऊ थोडाफार आणि जाऊ भाऊ घरा का. मग काय